अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक झालेली होती। ती बैठक संपली आणि आता पत्रकार परिषद। असेल तर निश्चितपणे त्यांना जाब विचारणार। गेल्या 4.5-5 वर्षापूर्वी दीडपट नफा मिळेल अशा प्रकारचा हमीभाव देऊ करणाऱ्या घोषणा करणाऱ्या सरकारकडून अजून त्याची कुठली पूर्तता 5 वर्षात झाली नाही आणि ती स्थिती आज राज्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत घडलेली आहे। घोषणा झाली 1,36,00,000 खातेदारांपैकी 1/3 शेतकऱ्यांना ते कर्जमाफीचा लाभ अंशतः देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। त्यांची पीक विमा योजना फसली, तूर आणि सोयाबीनला हमी भाव देण्याच्या करता कुठल्याही उपाययोजना न करता भाव पडले म्हणून अनुदान देण्याची घोषणा केली, ती फसवी ठरली। बोंडअळी मावा तुडतुड्याकरता केलेल्या अनुदानाची घोषणा सुद्धा, ती मदत सुद्धा अद्यापही राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाली नाही। खरं म्हणजे आजच्या या राज्यातल्या अभूतपूर्व अशा भीषण दुष्काळामध्ये आज जनतेला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता होती। 2018 पर्यंत सरसकट कर्जमाफ सरकारने करायला पाहिजे। रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे। तर ते सगळं करण्याच्या ऐवजी फक्त 6,000 रुपये मी शेतकऱ्याच्या माती शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं भूमिका घेऊन आणि ती सुद्धा 2 हेक्टरची मर्यादा त्याच्यामध्ये घालून आम्ही काय तर फार मोठं काही काम करून दाखवलेलं आहे अशा प्रकारची शेती सरकार मिळवतं आणि त्यामुळे अशा कुठल्याही फसव्या घोषणाला आता ही जनता बळी पडणार नाही हे त्यांनी ध्यान घेतलं पाहिजे। सरकार सत्तेवर येताना आम्ही ज्या उपाययोजना करणार आहोत त्या दीर्घकालीन करणार आहोत, ज्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या प्रश्नाची उदाहरणार्थ आत्महत्याच होणार नाही अशा प्रकारच्या आम्ही उपाययोजना करू। त्याचा परिणाम असा झाला की मागच्या 4 वर्षाचे आकडे जर आपण पाहिले यांच्या उपाययोजनामुळे 15 साली 3,265 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 16 साली 3,080 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 17 मध्ये 2,917 आणि 18 मध्ये 2,761 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आणि ह्या वर्षी एवढ्या मोठ्या घोषणा केल्याच्या नंतर जानेवारी महिन्यात 197 शेतकऱ्यांनी आपला प्राण गमावला आहे। ही आकडेवारी जर आपण पाहिली ती मागे 4.5 वर्षामध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी करण्यामध्ये सरकारला पूर्णतः अपयश आलेलं आहे। आणि म्हणून आमची सातत्यानं मागणी आम्ही जी केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु अटी आणि नियमाच्या जंजाळामध्ये शेतकऱ्याला अडकून कर्जमाफी तर झालीच नाही, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकार थांबवू शकलं नाही। फसलेल्या कर्जमाफीच्या बद्दल आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांची आता माफी मागितली पाहिजे आणि मग त्याचं प्रायश्चित आता सरकारला करत असेल तर 2018 पर्यंतची सरसकट सरकार कर्जमाफी सरकार तात्काळ द्यावी, कारण राज्यातल्या अभूतपूर्व अशा दुष्काळामध्ये पुन्हा हे आत्महत्येचं सावट राज्यावर आहे आणि त्यासाठी ही घोषणा सरकारने तात्काळ करावी अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून राज्यातल्या एकूण दुष्काळाच्या स्थितीचा विचार करताना ज्या उपाययोजना सरकार म्हणून करायला पाहिजे ते कोणत्याही उपाययोजना आम्हाला आज दिसत नाही। टँकरचा पाणी पुरवठा सरकारकडून सुरू करायला पाहिजे, रोजगार हमीचीच कामं सुरू व्हायला पाहिजे। आज अनेक जिल्ह्यांमध्ये लोक स्थलांतर करतायत आणि त्यामुळे हे सगळं जर थांबवायचं असेल तर सरसकट कर्जमाफी आणि दुष्काळाच्या जनतेला भरीव अशी मदत करण्याची घोषणा सरकारनं केलीच पाहिजे।
अशी आमची विरोधी पक्षाकडून मागणी आता आम्ही काय सभागृहात करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा 2018च्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी 28 मार्चला, मुद्दा मी तारीख आपल्याला सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी 72,000 जागा भरण्याची घोषणा केली होती आणि वेगवेगळ्या खात्याचे आकडे त्यांनी दिलेले आहेत. कृषी विभाग 2,572, पशुसंवर्धन 1,047, ग्रामीण विकास 11,005, सार्वजनिक आरोग्य 10,568, असे मिळून जवळजवळ 72,000 आम्ही जागा ताबडतोब भरतोय अशी सरकार मुख्यमंत्र्यांनी 28 मार्च 2018ला घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 36,000, दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 36,000, असे एकूण 72,000 जागा भरू असा शब्द त्यांनी सभागृहाला दिला होता. आज 1 वर्ष झालेल्या घोषणेला आज या घोषणेची 1% कार्यवाही कुठेही झालेली नाही. कोणत्याच 72,000 जागा सरकारने भरलेल्या आहेत. आता याचे उत्तर त्यांना द्यायचे. आता काही विभागाच्या जाहिराती निघाल्यात. पुन्हा आता एक नवीन गाजर दाखवण्याचा प्रयत्न होतो की ज्यामुळे आता आचारसंहिता सुरू होईल. म्हणजे पुन्हा स्वप्नरंजन करत या तरुणांच्या पुढे त्यांच्यामधला जो असंतोष आहे तो कसा कमी करता येईल या पद्धतीने आचारसंहितेच्या तोंडावर येतात. आता पुन्हा ही नोकर भरतीची जाहिरात सरकार काढणार, काही ठिकाणी काढल्या गेल्या आहेत. जसं 6,000 रुपयाचं शेतकऱ्याला अनुदान देण्याचं आणि 5 लाख रुपये आयकर करमुक्त त्यातून उत्पन्न करमुक्त करण्याचं गाजर दाखवलंय, त्याच पद्धतीचं आता हे राज्य सरकारनं आमच्या तरुण बेरोजगारांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षक भरती बाबतीमध्ये तेच घडलेलं होतं. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी इतक्या घोषणा केल्या की 24,000 जागा शिक्षकांच्या भरणार. आज खरं त्याच्या परीक्षा झालेल्या आहेत, निकाल झालेले आहेत, परंतु आज त्या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये पात्र झालेल्या शिक्षकांचं राज्यभर आंदोलन झालं, पुण्यात आंदोलन झालं, अन्नत्याग त्या मुलांनी केला. असे अनेक प्रश्न आहेत की शेवटी त्याच्यामध्ये सरकार काही आश्वासनं देऊ शकले नाही. तीच परिस्थिती कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये आहे. मग अंगणवाडी सेविका आहेत, संगणक परिचालक आहेत, 5 लाख कंत्राटी कामगार आहेत. याही घटकाच्या बाबतीमध्ये सरकारने आश्वासनाच्या पलीकडे काही दिलेलं नाही आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच गोडबंगाल सरकारच्या समोर येते. ज्या मराठा समाजाचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, फक्त दिशाभूल करण्याचं काम झालेलं आहे. आजही मराठा समाजाच्या आरक्षणाला 100% वैध झालेलं नाही आहे. न्यायालयाची टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. मराठा आरक्षणाकरता वकिलांच्या फौजा उभ्या करू असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मात्र आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडण्याचं सुद्धा काम हे सरकार न्यायालयात करू शकले नाही, हे वास्तव आहे. खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं आणि न्यायालयाने वैध ठरवलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यायचंच नाही, हे आता सरकारनं आता जरूर ठरवून टाकलेलं आहे. उद्या काँग्रेस पक्षाचे आमदार आजच भिवंडीतून आमचे जे आसिफ शेख आहेत ते आता पदयात्रानं उद्या याच मागणीसाठी भिवंडी ते आझाद मैदानापर्यंत पदयात्रा येणार आहे. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये हेच सरकारने सांगितलं होतं, पहिल्या बैठकीत आम्ही देऊ. आता तर केंद्राला शिफारस करू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. हे या सरकारला समजायला 5 वर्ष लागली, पण अजून फक्त शिफारस करू म्हटलंय, अद्यापही शिफारस केलेली नाही. अनेक अशीच आश्वासनं सरकार देत गेलं. शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये तेच आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत असंच सातत्याने खोटं बोललं जात आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, कॉम्रेड पानसरे असतील, यांच्या खटल्यातून अजून काहीच निष्पन्न होत नाही अशी वस्तुस्थिती आहे. ठिकठिकाणी शस्त्र बॉम्बचे साठे सापडत आहेत, त्याच्याबद्दल सरकार कुठली कारवाई करत नाही. सनातन संस्थेशी सगळ्यांचा संबंध आहे,
त्याच्यावर बंदी घालण्याची कुठलीही अनेक वेळा मी मागणी करतोय, त्याच्यावर उपाययोजना सरकार करत नाही. कायदा सुव्यवस्थेची तर रोज प्रश्न चर्चेला जातात. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये बनावट गुन्हे शाखा अस्तित्व आहे असं आता जयपूर आलेलं आहे. म्हणजे गुन्हे शाखा ही बनावट आहे असे नागपूरला तर समोर आलेलं आहे. म्हणजे आता स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये गुन्हे शाखा ही सगळ्यात महत्त्वाची शाखा असते पोलीस खात्यामध्ये, ती बनावट आहे. याची इतकी वाईट अवस्था राज्यातल्या कायदा व्यवस्था राखणाऱ्या पोलीस यंत्रणेची काय असावी. आता याचं उत्तर खरं त्यांनीच दिलं पाहिजे. बनावट गृहमंत्री कोण बनावट गृहमंत्री सुद्धा असते सांगता येत नाही मला. शोध घ्यायला पाहिजे. आता शोध कोण घेणार. आता बनावट गुन्हे शाखाही बनावट आहे. आता गुप्तचर खाते तसं बनावट निघून आहे. तर मग गेल्या महिन्यात माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी कुपोषणावर लिहिलेली एक पुस्तकाची कादंबरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉक्टर सावंतांच्या रूपाने नवीन कादंबरीकार महाराष्ट्राला मिळाला, त्याचा एक आनंद आपल्या सर्वांनाच आहे. परंतु त्यांनी कादंबरी लिहिण्यापेक्षा आरोग्यमंत्री असताना कुपोषणाच्या बाबतीमधलं काम त्यांनी जर प्रभावीपणे केलं असतं तर मला वाटतं अधिक जनतेने डोक्यावर उचलून धरलं असतं. पण त्यांनी ज्या काही सक्सेस स्टोरीजच्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या वास्तवापासून अतिशय दूर आहे. वास्तविक जवळजवळ 67,000च्या वर